छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत आहे आणि त्या आरक्षण सोडतीच्या जागेवर म्हणजे जिथेही आरक्षण सोडत होते तिथेही कार्डियक ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आलेली आहे। तुम्हाला जो प्रश्न पडला तोच मला पडला आणि की जर आरक्षण सोडत आहे आणि तिथं कार्डियक ॲम्ब्युलन्स का, तर याचं उत्तर अधिकाऱ्यांनी असं दिलं की बऱ्याच वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, म्हणजे 7 वर्षानंतर निवडणुका या ठिकाणी होत आहेत आणि त्याचीच आरक्षण सोडत आज आहे। अनेकांना अपेक्षा आहे की नगरसेवक या ठिकाणी व्हावं आणि त्यामुळे जर आपला चुकून जर आपला जो वार्ड आहे तो जर आरक्षित झाला आणि जर आरक्षित वार्ड ओपन झाला किंवा अशा प्रकारचं महिला झाला, अशा कुठल्याही प्रकारची जर अडचण निर्माण झाली आणि जर काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठीची ही तयारी। एवढंच नाही तर ECG मशीन देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की हा प्रयोग या ठिकाणी केला जातो आहे, चाचणी केली जाते आहे आणि ECG या ठिकाणी करण्यात येतो। म्हणजे जर कुणाला हृदयविकाराचा झटका आला तर अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे। त्यामुळे निवडणूक किती महत्त्वाची झालेली आहे, त्याची आरक्षण सोडत किती महत्त्वाची झाली आहे हे याच्यावरनं पाहायला मिळतं। यापूर्वी याआधी कधीही अशा प्रकारची व्यवस्था आरक्षण सोडतच्या ठिकाणी करण्यात आली नव्हती, मात्र ही आत्ता या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि आपल्यासोबत डॉक्टर आहेत, आपण त्यांना देखील विचारूया आज अशा प्रकारचं इथे आज एक हे जे प्रभाग हे जे आरक्षण जाहीर होत आहे त्या दृष्टीने सर्व इथं येणारे लोक आहेत आणि त्यांच्यावर येणारे सर्व लोक आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि अचानकपणे इमर्जन्सी कोणाला काही प्रॉब्लेम झाले तर ते ह्या ठिकाणी सॉल्व्ह व्हावं आणि यातनं काही प्रॉब्लेम झाले तर आपण त्यांना इथनं प्रॉपरली रेफर करून त्यांची ट्रीटमेंट करू शकतो। ह्या दृष्टीने महानगरपालिका आणि सर्व प्रशासनातर्फे इथं एक आरोग्याचं पथक स्थापित करण्यात म्हणजे एखाद्याच्या आरक्षण सोडतीत जर हृदयावरती ताण पडला तर त्याची सगळी व्यवस्था। येस म्हणजे कुणालाही कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम झाला, तो एक्झॅक्ट झाला तर त्यासाठी आरोग्य पथक इथं नियुक्त करण्यात आलेलं आहे। निश्चित आपण पाहतोय की कशा प्रकारे इथे सगळी व्यवस्था करण्यात आली आहे। एक नव्हे तर 2 ॲम्ब्युलन्स ठेवण्यात आल्या आहेत, त्यातली एक कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर ECG मशीन देखील ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा म्हणतो की निवडणूक किती महत्त्वाची झालेली आहे। 7 वर्ष निवडणुका होत नाहीत, आरक्षण सोडत येते आणि त्यामुळे प्रशासनाला ही देखील दक्षता घ्यावी लागते। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।